तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। प्रभु मुद्रिका मेल मुख माही, दुर्गम काज जगत के जेते। राम दुआरे तुम रखवारे, हो तनु आज्ञा बिनु पैसारे। आपन तीनों लोक हाक, भूत पिशाच निकट नहीं आवे। महावीर जब नाम सुनावे, जपत निरंतर हनुमत बीरा। मन क्रम वचन ध्यान जो लावे, इनके काज सकल तुम साजा। चारों युग प्रताप तुम्हारा है, पर सिद्धि जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, अष्ट सिद्धि नव विधि के दाता। राम रसायन तुम्हारे पासा, तुम्हारे भजन राम को पावे। जन्म जन्म के दुख विसरावे, और देवता चित्तन धरई। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गुसाई, जो सत बार पाठ कर कोई। छूट ही बंदी महासुख होई। तुलसीदास सदा हरि चेरा, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप। सियावर रामचंद्र की जय। नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय। 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 नमो
भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय गोविन्दाय श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे कृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे कृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. उत्तम प्रकारचं राज्य धर्मराजा अनुभवत असताना एक दिवशी धर्मराजाला भगवंताचं स्मरण झालं आणि ते स्मरण इतकं अतूट होतं की नाव घेऊन समाधान होण्यासारखं नव्हतं. उदासीनता आली होती, पण राजा असल्यामुळे पटकन जाता येत. हां, जेवढं मोठं पद असतं ना त्याला मर्यादा असतात. आपल्यासारखे कसे लगेच आठवण आली की चालले सासऱ्याकडे 2 मिनिटात हजर असं आहे. टपाल ड्युटी नाशिक. पण मोठ्या माणसांना असं सहजासहजी जाता येत नाही, म्हणून यांनी अर्जुनाला पाठवलं. आता भगवंतांनी निजधामाच्या प्रसंगाला धर्माला जवळ केलं नाही आहे, अर्जुनाला जवळ केलं. कारण अर्जुन सक्षम होता. अर्जुनाला ज्ञानामुळे वियोग सहन होता आला. धर्मराजाला देवाचा वियोग सहन झाला नसता. धर्म आहे. त्यावेळेस 7 महिने होऊन गेले तरी द्वारकेतून अर्जुन आलेला नाही. मोठ्या ग्रंथामध्ये महिने दिलेले आहेत, छोट्या ग्रंथामध्ये आला नाही. 7 महिने झाले तरी अर्जुन द्वारकेतून आलेला नव्हता. त्यामुळे धर्मराजाच्या मनात शंका आणि कुशंका. धर्मवान माणसाला काही काही वेळेस जास्त शंका येतात आणि जे निगरगट्ट अधर्मी असतात त्यांना शंका नावाची गोष्ट येत नाही. आली तर आली, शिंका येते पण शंका नाही येत. म्हणून त्यावेळेस सगळे ऋतू नीट ऐका ना, सगळे ऋतू जड झाले होते. म्हणजे ऋतूप्रमाणे ऋतू येत नव्हता. आता ऐका, शीत उष्ण आणि पर्जन्य हे एकत्र झालं होतं. म्हणजे उन्हाळा पण, पावसाळा पण आणि हिवाळा पण. पहा तुम्ही, बर्फही पडतोय, ऊनही पडतोय आणि पाऊसही पडतोय, तिन्ही गोष्टी होत आहेत. ज्या वेळा अशुभ सूचक होतं
तेव्हा पहिल्यांदा चक्रामध्ये ऋतुमानात बदल होतो. अशुभ प्रसंग जेव्हा निर्माण होतात तेव्हा ऋतुमानात बदल होतो आणि ऋतुमानात बदल झाला की प्रत्येकाच्या मनात बदल होऊन जातो. पहा तुम्ही, परवा रात्री थोडा पाऊस पडला, गार वारा सुटला, तर सगळे जाताना एकदम खुश होते. आणि आज सकाळपासून लोक टकटक करत आहे. ऋतुमान ग्रीष्म ऋतू आहे, पण ग्रीष्म ऋतूमध्ये जास्त उकडत आहे प्रमाणाच्या बाहेर. पाऊसही पडतोय, गार वाराही सुटतोय, वसंत वारा वाहतोय केव्हा केव्हा. त्यामुळं कालाची भयंकर गती, क्रोध आणि लोभ आणि लोकांची मिथ्या अभिरुची, म्हणजे लोकांना बोलताना मिथ्य बोलायला फार आवडेल. भगवान निजधामाला गेल्यावरची परिस्थिती आहे. क्रोध आणि लोभ याच्याने सगळे लोक त्रस्त होतील म्हणे. लोकांना मिथ्याची अभिरुची राहील आणि व्याप्त चित्त नेहमी व्याप्त राहील आणि पाप कर्मयुक्त थोडस आवाज कमी करू. उपजीविकेकरता कपटयुक्त व्यवहार चालतील. सगळे जे व्यवहार आहे कशाकरता आहे? उपजीविकेकरता. पण उपजीविकेकरता असलेले व्यवहार सगळे कपटयुक्त, म्हणजे एकही गोष्ट खरी नाही. आपली ड्युटी आहे, जागेवर दुसरा माणूस आल्याशिवाय हालायचं नसतं. येऊन जाईल म्हणे, त्याची गाडीच येत नाही, हा चालला जातो. म्हणून ते म्हणतात वचनामध्ये सख्यत्व राहिलेलं नाही, की बा आपण त्याला वचन दिलं आहे त्याचं पाळलं पाहिजे असं राहिलं नाही. पिता माता मित्र आणि भ्राता स्त्री पुरुष परस्परांमध्ये कलह सुरू झालेला होता. असे विपरीत काल प्राप्त झाल्यावर अतिभयसूचक अरिष्ट मनुष्याने लोभाने अधर्माच्या ठिकाणी प्रवृत्त होऊन धर्मराजाला भीमसेन सांगू लागले की असं राज्यात वातावरण झालेलं आहे. धर्मराजा म्हणाला, भीमसेना, बंधुजनांना पाहण्यासाठी आणि पुण्यकीर्ती श्रीकृष्णाचा अभिमय जाणण्यासाठी मी अर्जुनाला द्वारकेला पाठवलंय आणि 6 महिने झाले. या अर्जुनाला काही धर्ममर्यादा, राजमर्यादा आणि प्रेममर्यादा राहिली नाही. क्षत्रियाने जे काम सोपवलंय ते काम तात्काळ केलं पाहिजे. याला जर राहायचं होतं तर येऊन मला निरोप देऊन मग परत गेला पाहिजे होता. स्वच्छ बोलले का? हा अजून येत नाही. बरे, ज्या काली श्रीकृष्ण भगवान क्रीडा करतात, धारण करतात, ते मनुष्य शरीर टाकण्याची तर इच्छा झाली नाही. नारदाने पूर्वी सांगितलेला काल प्राप्त झाला काय? हे भीमा, उत्कृष्ट संपत्ती, सार्वभौम राज्य, उत्तम स्त्रिया, प्राण संरक्षण, श्रेष्ठ कुल, स्वाधीन प्रजा, शत्रूपासून विजय प्राप्ती, या सगळ्या कृष्णापासूनच आपल्याला प्राप्त झालेल्या आहे. म्हणजे देवाच्या कृपेनेच प्राप्त झाल्या. देवाच्या अनुग्रहाने आपण यज्ञ केले, स्वर्गाधिक सुख मिळाले. आणि आता हे जे सगळे तू अरिष्ट सांगितले, हे सगळे अरिष्ट योग्य नाही आहे. श्रीकृष्णाच्या वियोगामुळेच हे अरिष्ट येत आहे. नंतर नरश्रेष्ठ भीम म्हणाला, महाराज, रात्री आकाशातून उत्पात होत होता. काही ठिकाणी भूमी कंपायमान झाली आणि माझे डावा हात आणि डावा डोळा फडफड करतो असं भीमान सांगून टाकलं धर्मराजाला. आणखीन मनात कलह घुसला.
म्हणून दोन्ही चिन्ह सगळं भयंकर, बुद्धीला मोह होतोय, लवकरच काहीतरी होणार आहे. हे भीमा, आता धर्मराजा म्हणतात, माझे नेत्र, माझ्या मांड्या, माझे बाहू, वाम भाग वारंवार स्फुरण पावतो आहे आणि माझ्या हृदयामध्ये कंप उत्पन्न होतो आहे. हे सगळे उत्पाताचे लक्षणं आहेत. धर्मराजा म्हणताय, यादवांमध्ये महारथी जो प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे सुखरूप असतील ना. आपल्याला सुद्धा एखाद्या वेळा असं अचानक बसले की नातून बरे असतील की नाही, काय कर, असं मनात येतं. धर्मराजाच्या मनामध्ये भगवंताचा प्रद्युम्न आणि नातू अनिरुद्ध आला आहे. काही गडबड तर नाही तिकडे. सुषेण, चारुदेन, तसाच जांबवतीचा पुत्र सांब, दुसरे वृषभदेव कृष्णाचे पुत्र आपल्या आपल्या पुत्रासहित सगळे सुखी असतील ना. तसे श्रुतदेव, उद्धव आणि कृष्णाचे सेवक सुनंद, नंद प्रमुख हे यादव, बलराम आणि श्रीकृष्ण यांनी आपल्या बाहूने सगळी कुशलता ठेवली असेल ना. कारण माझ्या चित्तामध्ये संशय उभे राहता आहे. धर्माला जेव्हा संशय येतो, आणखीन एक गुह्य गोष्ट सांगितली आहे. जर आपलं मन संशयी होऊ नये असं वाटत असेल तर ती धर्मचिन्ह आपल्या अंगावर घालायला सांगितली, ती तात्काळ घालावी. माळ, गंध, तुलसी हे जर शुभसूचक चिन्ह, देवाचे चिन्ह आहे. गंध देवाचाच आहे, माळ देवाची आहे, तुळशी देवाची आहे, देवाचं तीर्थ, हे जर शरीरात गेलं असेल तर हे अभय सूचक कमी होतं. झोपत येते वाटतं, कमी होतात या चिन्हाने. नाही तर मनुष्य उदास होतो आणि उदास झाला की बेचैन होऊन काही करतो. म्हणून हे चिन्ह धारण करायची आहे. या चिन्हाने, ही धर्माची चिन्ह आहे, या चिन्हाने माणसाचं संरक्षण. लोक म्हणतात गंध लावला का ना, गंध लावला तर जास्त कुठे नाही. हे चिन्ह आहे, लावली पाहिजे. कारण याच्याने अशुभ जे आहे ते कमी होते. त्यावेळेस तसं पृथ्वीवर गायी वेद संरक्षण करणारे ब्राह्मणांचे कैवारी भक्तवत्सल षड्गुण ऐश्वर्य संपन्न श्रीकृष्ण द्वारकेमध्ये सुधर्वा नामक सभेमध्ये सुखाने बसता आहे किंवा नाही. कारण अनंत सखा आदिपुरुष श्रीकृष्ण हा सगळ्यांचं मंगल योग क्षेम चालवतो. धर्मराजा सांगताय, द्वारका नगरीमध्ये सगळ्या लोकांचा सन्मान होतो आहे किंवा नाही. वैकुंठामध्ये विष्णूचे पादार्श क्रीडा करतात, त्याप्रमाणे भगवंताचे भक्त उद्धव हे भगवंताच्या चरणसेवेमध्ये सत्यभामाधिक 16,108 स्त्रिया या सुद्धा श्रीकृष्णाच्याच बळानं स्वर्गातलं सत्यभामेकरता पारिजातकाचा वृक्ष याच भगवंताने आणला होता. त्याचा उपयोग सत्यभामा घेते आहे किंवा नाही. कारण आपल्याकडे वस्तू आहेत पण त्याचा उपयोगच नाही. गंगाळ घासावा लागतं म्हणून आंघोळीला वापरतच नाही. असे आपण दिलं माळ्यावर ठेवून, सून म्हणे टाका मोडून. असं आहे. सगळ्या घर का घासाचा त्रास होतो. म्हणून ज्या कृष्णाच्या भुजादंडाच्या प्रभावाने यादववीर हे जगामध्ये श्रेष्ठ ठरले आणि अनेक लोकांचा संहार झाला.
द्वारकावासी सगळे लोक सुखामध्ये राहिले, कोणाला काही अपाय झाला नाही. त्याचप्रमाणे भीमा, तुला जेव्हा ताडण करत होते सगळे, त्यावेळा तू कृष्णाचं नाव घेत होता. तसंच ब्राह्मण, बालक, गायी, वृद्ध, रोगी यांना जेव्हा त्रास होतो तेव्हा ते भगवंताला शरण जातात. अगम्याशी गमन तर नाही झाले. हा अर्जुन आला नाही, याला कोणी स्त्रीने तर अपमानित केलं नाही, आणि त्यावेळेला याने काही चांगल्या गोष्टीचा तर त्याग केला नाही, अथवा याच्या योग्यतेप्रमाणे द्वारकेत याला सन्मान मिळाला नाही का, एवढे प्रश्न आले. पण आपल्याही मनात असे संशय उभे राहतात. का बा गाडी चुकली का काही पडलं का, काही झालं का, असं आहे. हे मध्ये 2-3 विमानं पडले ना, तर लोकांच्या मनात विमानात बसले की तेच संशय आहेत. कारण ज्या घटना घडतात त्या डोळ्यासमोर असल्या की माणसाला तसं वाटतं. का ना, त्या अहमदाबादला एकच माणूस राहिला, बाकीचे सगळे साफ झाले, आणि कारण नसता ते विद्यार्थ्यांच्या अंगावर पडलं, होणाऱ्या डॉक्टरांच्या अंगावर, तेही गेले विद्यार्थी. तर ह्या ज्या घटना आपल्याला घडून दिसतात डोळ्यासमोर, त्या घटनेमुळे आपल्या मनामध्ये संशय उभे राहतात, आणि संशयामुळं आपलं मन आणखीन गोंधळतं. हे भीमा, आपल्याला भोजन घालण्यासाठी वृद्ध आणि बालकांना सोडून तरुण लोक एकटे भोजन करत आहे असं माझ्या कानावर आलं आहे. कारण बालकांच्या आधी आई घेऊन घेते म्हणे, तेव्हापासून सुरू झालं आहे नाश्ता. नाही तर आईला पोरं नसले समोर तर ते जात नाही. आता तर किट पार्टी अशी आहे की पोरं आणू नका, बायांना सूचना असते मुलांना आणायचं नाही, कारण आपण कितीक दिवस बिना मजेचं राहायचं. हे असं सुरू झालं आहे. पहा तुम्ही किती वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे, आणि कसं आज वातावरणामध्ये घडतं आहे. स्त्रिया एकट्या चालल्या तीर्थयात्रेला, घरचं माणूस कोणी नाही, पोरगा नाही, पती नाही, आणि सासूनी सासऱ्याने एकट्या 10-10, 20-20. काय तुम्हाला जाता येतं का? आमच्यासारखे का जात नाही. पण घरचं कोणी नाही, घरचं कोणीतरी पाहिजे, त्याच्याशिवाय यात्रा घडत. असं कोण येतं बरोबर? कोणी नाही. असं आहे. ते सगळ्यांचे दृश्य पाहून मग हे जे सांगितलेलं आहे, धर्मराजा म्हणतात, भीमा, द्वारकेमध्ये काही दिवस राहून द्वारकावासी बंधूपासून याला सन्मान मिळाला का अपमान झाला, त्यामुळे हा आला नाही. अशा प्रकारे आपल्या बंधूविषयी मनामध्ये संशय घेत असताना अध्याय परिपूर्ण झाला. सर्व ठिकाणी कलीचा प्रवेश झाला आहे असं भीम आणि धर्म यांच्या संवादातून बाहेर पडलं. धर्मराजा असं बोलतो तोपर्यंत अर्जुन आला. अर्जुन आला आणि अर्जुनानं रडक्या आवाजामध्ये, दाढी केस सगळे मोकळे सुटलेले, धनुष्यबाण दुसऱ्याच्या खांद्यावर दिलेलं, भाता दुसऱ्याच्या खांद्यावर दिलेला, आणि खिन्न मनानं धर्मराजाच्या पुढे येऊन उभा राहिला. कृष्ण विरहाने अर्जुनाचं शरीर कृश झालं. कृष्ण विरहाने अर्जुनाचं शरीर, गाडी पाठवली,
टँकर पाठवायचं म्हणतात, दुपारून पाठवायचं, कारण मी चालला गेलो तो काही लक्ष द्या 5 वाजता. म्हणून सूत म्हणाले शौनकादिक हो, श्रीकृष्णाच्या विरहानं अर्जुन कृश झाला आणि आपलं स्वरूप विसरून गेला. कारण रस्त्याने येतानाच अर्जुनाच्या बलाची हीनता होऊन गेली. अर्जुनाच्या समोर भगवंताच्या स्त्रिया लुटल्या गेल्या, अपमानित झाल्या. वही अर्जुन वही बाण. म्हणून जो काळ असतो त्या काळामध्ये माणसाने उन्मत्त होऊ नये. कालाला सावरून सावधान राहिलं पाहिजे. कारण काल विचित्र आहे. काल जो आहे तो विचित्र आहे. कालाची स्थिती मोठी वाईट आहे. काल जाणून घेणं संत लोकांकडून आणि सज्जनांकडून कालाचं ज्ञान मिळवलं पाहिजे. मग आता हे सगळे संत काय सांगतात की कालाला जिंकायचं असेल तर तुम्हाला हरिभजन केलं पाहिजे, दुसरा उपाय नाही. कलियुगामध्ये भगवंताच्या नामसंकीर्तनानं या कलीला पराजित करता येतं बस. म्हणून सगळे संत नामसंकीर्तनाच्या मागे लागले. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरेची. जन्मांतराची जी पाप आहेत, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. सगळे पापाचा नाश करण्याकरता भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून धर्मराजानं हे सगळे प्रश्न अर्जुनाला विचारले. वारंवार अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडत आहे, त्याचे हात थरथर करत आहे. भीम पुढे सरकले गेले आणि आपल्या उपवस्त्रानं अर्जुनाचे डोळे पुसले. कारण अर्जुनापेक्षा भीम मोठा आहे. मोठ्याने लहानाचे काय पुसावे. पण धर्म कसा बरोबर सांगितलंय. धर्मराजाला अर्जुनाच्या जवळ जाता येत नाही, कारण ते कोण आहे, राजे. आपल्याला वाटतं आपले चांगले ओळखीचे आहे, फक्त आता दात देऊ शकतात ते, पण पुढे नाही. बरोबरीचे असले तर एकामेकाला आलिंगन देऊ शकतात राजे. म्हणून त्यावेळेस धर्मराजा शोकानं कळवळू लागला. वारंवार दुःखाश्रू येऊ लागले. स्तंभन झाला. तेव्हा अर्जुनानं सांगितलं, महाराज आपण सगळे पराजित झालो. भगवंताने आपल्याला फसवलं. कारण अंतिम समयी आपली कोणाचीही आठवण केली नाही. कोणाची केली होती आठवण? विदुराची. आणि उद्धवाला सांगितलं होतं, जर माझा विदुर भेटला तर त्याला मैत्री ऋषीकडे श्रवणाला पाठव, कारण त्याला माझं चरित्र ऐकायचं आहे. आणि बाकीच्या सगळ्या वक्त्यांपेक्षा मैत्री ऋषी, कारण मैत्री ऋषी भगवंताचे मित्र होते. जसे व्यासांचे मित्र होते ना, तसे भगवंत आहे. ऋषी हे संत देवाचे कोण आहे? मित्र, सखे. म्हणून संत काय करतात, या ग्रंथाचं पारायण त्या ग्रंथाचं पारायण लोकांकडून करून घेतात. पण आपण पारायणात सुद्धा खोटं बोलतो, ऐकतच नाही. जेवढे पानं आहे तेवढे लोक बसवायचे म्हणे. अरे ऐकणार, काही मर्यादा तर ठेवा. कारण तेवढे लोक बसले की मग तेवढ्या लोकांचे जेवण खावण पैसे गोळा होते, चालले. लक्षात ठेवा. कारण आपण जपाची संख्या विचारली ना, किती झाली 1 वर्षामध्ये, म्हणजे मागच्या जूनमध्ये सुरू झाला होता मंत्र.
आता जून आला 1 वर्षामध्ये म्हणजे 7 करोड. हा काल एक जण माझं बसून म्हणे दादा सगळे जेवढे केले तेवढे एका बोर्डावर लिहून ठेवा. म्हटलं का बरे रे? म्हणे गोंदवल्याला लिहिलेले असतात आणि लोकांना पाहून करायची ईर्ष्या होईल. म्हटलं ठीक आहे, तुझी इच्छा पुरी होऊन जाईल. हे गणपती स्तोत्र किती झाले, चंडिका स्तोत्र किती झाले, ते असं एका बोर्डावर लिहून टाका म्हणजे येणारा पाहिल, वाचेल आणि करायला लागेल. म्हटलं चांगलं आहे. कलिकालामध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार होणं अत्यंत महत्त्वाचंच आहे आणि जेणेकरून प्रणत क्लेशनाशाय, सगळ्यांच्या प्राणाचा क्लेश दूर व्हावा हा संतांचा विचार आहे. म्हणून ते म्हणतात धर्मराजाचा कंठ दाटून आला. ज्याप्रमाणे शव प्राण गेला की धडधनी खाली पडतो, त्याप्रमाणे धर्मराजा जमिनीवर पडले. कारण कृष्णच प्राण होता ना. धर्माचा प्राण कोण आहे? भगवान. असं आहे. त्यावेळेस अमंगळ झालं. कृष्णाच्या बळानं द्रौपदीचं स्वयंवर द्रुपद राजाच्या मंदिरामध्ये कामोत्तम राजांचा धनुष्य ग्रहण केल्या. ह्या सगळ्या लीला डोळ्यासमोर फिरवू लागल्या. मत्स्यभेद अर्जुनाचा कृष्णाच्या सान्निध्यामुळे हे सगळं घडलं. आता भगवंत नाही तर काही घडवायचं नाही आता आणि पुढे आपल्याकडून काही होणारच नाही. म्हणून त्यावेळा मायासुराचं रक्षण, माईक रचलेले सगळे राज्य, 10,000 हत्तींचं बळ असलेला असा हा दुर्योधन, त्या दुर्योधनाला मारण्याची कला, जरासंघाच्या वधाच्या वेळा भीमाला दाखवलेली खूण कुठे सांगितली? मांडीवर मार. हे भगवंतामुळे घडलं. जसं रावणाची अमृतकुप्पी विभीषणाने सांगितली. म्हणून त्यावेळेस राजसू यज्ञामध्ये ऋत्विजांनी केलेला अभिषेक आणि द्रौपदीच्या डोक्यामध्ये भगवंतानी वेणी लावावी स्वतः अशा भगवंताच्या बद्दल द्रौपदीच्याही डोळ्यात अश्रू येऊ लागले. वारंवार श्रीकृष्णाच्या चरणाचा सहवास घडत होता. दुर्वास ऋषीने आपल्यावर संकट आणलं होतं. काय झालं? या दुर्योधनानं संतांकडून सुद्धा पांडवांना त्रास द्यायचं ठरवलं. असाच वैशाख महिना होता आणि वैशाख महिन्यामध्ये चैत्र पौर्णिमेपासून तर वैशाखी पौर्णिमेपर्यंत दुर्योधनानं दुर्वासांना आपल्या घरी बोलवलं. 1 महिनाभर सेवा केली चांगली. दुर्वास प्रसन्न झाले. म्हणे दुर्योधना काय रे? कारण म्हणे धर्मराजा सगळ्या साधूंची सेवा करतो म्हणून त्यांची सत्ता राहते. म्हणे आपण पण साधूची करा. जाता जाता दुर्वास प्रसन्न झाल्यावर दुर्योधन म्हणे ही आंब्याची कोय आहे, वनामध्ये पांडव आहे, त्यांना म्हणा याचं झाड करा आणि आंब्याचा रस ताबडतोब द्या असा मागा. म्हणे नाही मागितला ना तर श्राप देऊन टाका म्हणजे हे जळून जाते. असं कारस्थान दुर्योधनाने केलं होतं. दुर्वास ऋषी हसले. वा दुर्योधना, मी तर तुला कबूलच केलंय की तू म्हणशील ते करेल. गेले धर्मराजाला सांगितलं, धर्मराजा 60,000 ऋषी माझ्याजवळ आहे, एकटीने गेले. कारण त्यांना माहिती होतं धर्माचा प्रभाव. हे आंब्याचं झाड लावून लगेच रस दे. द्रौपदीला दिलं. लागल्यावर उलटे आंबे खाली टोक आणि रस गळतोय. दुर्वास ऋषी आले. 60,000 ऋषी जेवले आंब्याचा रसाचा रस. तरी दुर्वासांना संशय आला की अजून आंब्याचा रस शिल्लक आहे. तर रसा हा माझी दुर्वास बुडाला.
सगळी दाढी केस सगळे वरती आले दुर्वास ऋषी. धर्मराजा जा, धर्माचं अंकट राज्य तू करशील. आशीर्वाद दिला आणि ती बातमी दुर्योधनाला कळाली की आपण त्यांना श्राप द्यायला पाठवलं होतं, तर त्यांना यांनी अंकट धर्मराज्य प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. सुंदर कथा आहे. 3 तास लागतात कीर्तनात लावल्यावर. रसा माझी दुर्वास बुडाला, सगळे पांढरे केस पिवळे झाले. आम्ररस स्नान. म्हणून त्यावेळेस द्रौपदीला सांभाळलं. दुर्वासाकडून दुर्योधनाने केलेलं महान संकट तेही भगवंताने लागलं. असं कुठे आंब्याचा रस आपोआप पडतो का? पण कोणामुळे पडला तो? भगवंतामुळे. आणि एवढंच नाही तर दुर्वास ऋषीची फजिता गेली. कारण दुर्वासांना सुद्धा धर्माचं महत्त्व वाढवण्याकरता हे करण्यात काही कमीपणा आलेला नाही. कारण त्यांना माहिती होतं की धर्माचं महत्त्व अधर्मीय लोकांना कळायला पाहिजे. धर्म काय आहे. त्यावेळेस बरं म्हणे एकदा दुर्वास ऋषी आपल्याकडे आले. आल्यानंतर म्हणजे दुसरी कथा आहे, भोजनाला तर 60,000 ऋषी घेऊन आले म्हणे वनामध्ये. आपल्याकडे काही नव्हतं. तर द्रौपदीचं भूक लागली मागितली म्हणे देवाने. तर द्रौपदीने तुळशीचं पान दिलं तर सगळे तृप्त झाले. अशा ह्या आचाट लीला भगवंताच्याच कृपेनं आपल्याकडून पाहल्या गेल्या. आता श्रीकृष्णाच्या तेजेनं सगळं द्वंद्वयुद्ध संपलं. इंद्रसुद्धा अर्जुनाला साह्य झाला. अजामिळ वंशातला धर्मराजा स्वर्गलोकाला तुच्छ मानून कृष्णाचा पराक्रमयुक्त असा विचार डोक्यामध्ये घेऊन भगवंतानी निजधामाला गेले हे ऐकल्यावर आपला विचार बदलवला. आणि विचार बदलवून धर्मराजानं आपल्या डोक्यावरचे मुकुट कवच कुंडल ही सगळी काढून टाकली. धर्मा श्रीकृष्ण हा आपला सारथी म्हणून राहिला आहे. म्हणून भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य या सेनेमध्ये एवढे मोठमोठे अधिपती यांनाही भगवंताने हरण केलं. भगवंताच्या हातामध्ये जगाच्या रक्षणाकरता चक्र आहे. त्या चक्रामुळं आपलं रक्षण झालं. अशा प्रकारे अर्जुन म्हणाला, महाराज एवढ्या मोठ्या भगवंताने पराक्रम केलेल्या ईश्वराला मी माझ्या रथावर सारथी म्हणून वावरलो. माझ्या हातून किती पाप झालं. मी हे पाप केलं म्हणून कृष्णाने मला अंतकाळी बोलवलं नाही. असं आहे. आता एकेकाला रडू येत आहे. कृष्णाची गंभीर आणि शुद्ध हसणारी थट्टेची भाषणं जेव्हा बोलायचे देव धर्माशी अर्जुनाशी थट्टेनं, हे अर्जुना, हे सख्या, कुरु कुलाला आनंद देणारा असे मोठमोठे संबोधन वापरून माझ्या मनाला आवरून घेत. आठवत आहे ही भाषणं माझ्या मनामध्ये खिन्नपणा येऊ देत नव्हते. केव्हा बसताना केव्हा उठताना माझ्याशी शालकाचं आणि मेवण्याचं नातं लावून टाकायचे. केव्हा केव्हा युद्धाच्या ठिकाणी गुरुचं नातं लावून टाकायचे. आणि केव्हा केव्हा रथावर घेऊन बरोबर फिरवायचे, मित्राचं नातं लावायचं. सत्ययुक्त वचन आता कळालं
मला असं वाटत होतं की आपण वीर आहे आणि म्हणून श्रीकृष्ण आपली मदत घेता, पण आज कळालं सगळी आतापर्यंत भगवंतानेच मदत केलेली आहे, आपलं कर्तृत्व नाही. म्हणून संत काय म्हणतात, जे होतं ते देवाच्या कृपेने होतं, बस एवढंच. एवढी गीता सांगितल्यावर सुद्धा अर्जुनाला तेव्हा कळालं ते. म्हणून हे गीता वाचून कळत नाही. कळालं असतं तर लोक गीतेच्या सप्त्यामध्ये पैसे काढले असते का? असं आहे ते. म्हणून भगवत गीता किंचित धीता गंगा जल लवण कणिका पिता. हे राजा, माझ्या या जीवनामध्ये मला काहीच साधलं नाही. द्वारकेत मी अनेक वेळा भगवंताबरोबर गेलो, पण द्वारका सुद्धा ब्राह्मणाच्या श्रापानं भस्म झालेली आहे. श्राप झाला, ती आता पाण्यात बुडणार आहे. एकही वंशज राहणार नाही. जो राहिलेला वंश आहे तो वृंदावनात मी आणून ठेवला आणि त्या वंशजाला सांभाळाची जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे. जसं रामाने जाताना अयोध्येचं राज्य मारुतीरायाला दिलंय आणि म्हणून मारुतीरायाची जी हनुमानगडी आहे ती अयोध्येच्या मंदिरापेक्षा उंच आहे. त्याच्या उंच मंदिर करताना येत अयोध्येमध्ये. म्हणून अयोध्येचे मालक कोण आहे तसे पाहिलं तर मारुतीराय. म्हणून नाव आहे हनुमानगडी. सगळ्यांवर मंदिरांवर हे स्वाऱ्या झाल्या पण हनुमानगडीवर झालेलं नाही, कारण राम ठेवूनच गेले. म्हणून ते म्हणतात, स्वजनांच्या क्षेमाविषयी मला प्रश्न केला. द्वारकेतील स्वकीयजन ब्राह्मणाच्या श्रापानं अतिमूढ झालेले आहे आणि वारुणीच्या संबंधानं ते क्षुब्ध झालेले आहे. म्हणून परस्परांना ओळखत नाही. ते भावांमध्ये शत्रुभावानं ते जगताय. भगवंताची मुलं परस्परांमध्ये शत्रुभावानं जगतात. दोन्ही भाऊ शेजारी राहतात, भांडणं करतात, म्हणजे कोणता पक्ष झाला? शत्रू पक्ष. मोठ्याने उदारता दाखवली मोठ्या भावाने, की लहान्याने नम्रता दाखवली पाहिजे ना. मोठ्या भावाने जर उदारता दाखवली तर लहान भावाने काय दाखवली पाहिजे? नम्रता. जेव्हा मोठ्यामध्ये उदारता येते, लहान्यामध्ये नम्रता येते, तेव्हा स्वर्ग होतो. तेव्हा स्वर्ग होतो. स्वर्ग आपल्याला निर्माण करावं लागतं. जसं नदीच्या काठी पहाडातला फुलं बिलं लागले, पर्वत वगैरे झाला की लोक म्हणतात कसं स्वर्गासारखं वाटतं आहे. निर्माण करावं लागतं. जलानं, वनस्पतीनं, याच्याने ते निर्माण होतं. म्हणून भगवंताच्या मुलांनी लवाळीच्या मुष्टीनं एकमेकावर प्रहार केला आहे दर्भानं आणि एकमेकाचा संहार करत आहे. आता फक्त पांडव शिल्लक राहिलेले आहे असं अर्जुनानं धर्मराजाला सांगितलं आणि धर्मराजानं निर्णय घेतला की राज्य त्यागावा. कृष्णार्पणमस्तु. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव.
हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे गोपाल कृष्ण भगवान की श्री गणेशाय नमः पद्मामणे पुरुषोत्तमा सच्चिदानंद परब्रह्मा तुम्ही मौन भोजनाचा महिमा सांगो निकामा पुरविले. आईसाहेब लक्ष्मी भगवान गोपाल कृष्णांना विचारत आहे की कालच्या अध्यायामध्ये तुम्ही मला मौन भोजनाचा महिमा सांगितला, परी आता माझ्या अंतरी पुनश्च इच्छा उद्भवली दुसरी म्हणून जोडोनी करी तुम्हा विनवी तसे. माझ्या मनामध्ये आणखीन एक इच्छा आली म्हणे काय, अधिक मासा माझी पंचपर्व कोणती पाळिता मानवे त्याचे फळ लाभ होय. अधिक मासामध्ये 5 पर्व काळ येतात म्हणे, द्वादशी, पौर्णिमा, वैधृती, व्यतिपात आणि अमावस्या. मी संकल्पात प्रत्येकाला या 5चं वर्णन सांगतो. वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी हीच पर्वे अनुक्रमी वाढती श्रेष्ठ. मी साक्षात विष्णू गरुडध्वज वैधृती पर्वता माझी संतोष. मला वैधृती पर्वताचा संतोष आहे आणि मला माझ्या वैधृती पर्वतावर माझं पूजन तुम्ही केलं, मला दान दिलं की पितर संतोषती, त्याच्याने पितरांना संतोष मिळाला. द्वादशी दिनी देवदेवेश ऋषिकेश, द्वादशीच्या दिवशी ऋषिकेश राहतं म्हणे. आणि वैधृती पर्व जे जे करिता स्नानदान होम कृत्य त्याची सर्व वांछा नित्य मी पूर्वी तसे. वैधृती पर्वतावर जो स्नान दान पूजन हवन करतो त्याची सगळी इच्छा मी पूर्ण करतो. म्हणून कमळे फार काय सांगू येथे पुण्य फल काही इंदिरे महादेवा सहित दुर्लभ. धन्य धन्य तिल दुग्ध घृत. या वैधृती पर्वतावर म्हणे तीळ, दूध आणि तूप फला अधिक यत्किंचित देता अनंत फल होय. यत्किंचित दिलं तरी. वैधृतीचे पुण्य अक्षय संक्रांती होऊन होय अधिक. जसं संक्रांती पर्व काळात देतो आपण त्याच्यापेक्षा विशेष आहे म्हणे. सपुण्यदायक वैधृती त्याहून अधिक मास ख्याती. प्रत्येक महिन्यात वैधृती येते पण अधिक मासातली विशेष. इंदिरा याविषयी तिजगती इतिहास सांगतो. दैत्यस्वर प्रल्हाद खगी अधिक मासी वैधृती योगी स्नानादी चांगे कर्म केली. प्रल्हादानं केले म्हणे. दैत्यकुळात जन्माला आला होता आणि भगवंताच्या प्राप्तीकरता त्याने प्रत्येक महिन्याच्या वैधृतीचं व्रत केलं. त्यामुळे त्याला इंद्रत्व प्राप्त झालं. काही दिवस प्रल्हाद इंद्राच्या पदावर राहिले. ज्या वेळा देवांना काही जमेना, पुण्य संपलं म्हणून इंद्र प्रल्हादाला ठेवलं. इंद्रानं राज्य सांभाळलं. देवांचे चांगले दिवस आले आणि परत ताब्यात देऊन टाकले. कारण भगवत भक्त आहे. तर हे कशामुळे प्राप्त झालं म्हणजे वैधृतीमुळे. अधिक मासी वैधृती परवी स्नानाधिक केले पूर्वी देवत्व पावनी मानवी झाले. वैधृतीच्या दानासी इंद्रपद लागले मधुव्यासी. इंद्राला सुद्धा इंद्रपद गेलं होतं. त्याने अधिक मासाच्या वैधृतीचं वध केलं. त्याला पुन्हा नष्ट झालेली लक्ष्मी, ज्याचं लक्ष्मी नष्ट झाली असते त्याला मिळते म्हणे. तेने इंद्र सकळ घेतले तेव्हा इंद्रपद पदुच्च झाला. पुढे देव ऋषी भेटले त्याला वैधृतीचा नेम दिला. इंद्राला नारदाने दिला म्हणे हा वैधृतीचा नेम. आणि मग इंद्राने वैधृती केली. वैधृती योगी दाने म्हणून तया कारणे सृष्टी साधली. वैधृतीचा दान महिमा कोण पर्व त्याची सीमा. म्हणे या वैधृतीच्या दानाचा महिमा कोण सांगू शकेल म्हणे. अधिक मासारी एकची वैधृती केली पूर्वक्त पुण्य धड करी होय. कारण महिन्यातून एकच वैधृती येते, बोर्डावर लिहिलेली आहे.
आता व्यतिपाताचे फळ सांगतो तुझं धर्मराजा अतिबळ, म्हणजे यमाचा दिवस आहे म्हणे. याचे प्रभावे करून धर्मात पपावी त्रैलोक्य. सूर्यचंद्र संयोगानं उत्पत्ती होते व्यतिपाताची. व्यतिपात हा योग आहे, वैद्युती हा योग आहे. सूर्य आणि चंद्र यांच्यापासून तो उत्पन्न होतो म्हणे. धन्य धन्य संतत्व दान व्यतिपाती. व्यतिपातावर जे दान धर्म करतात ते धन्य म्हणे. शुद्ध कीर्ती पावे तयासी, त्याची कीर्ती चांगली होते शुद्ध. म्हणून दान देता जे काही द्यावे दानपा. काशी क्षेत्री चक्रतीर्थी मरता जे फळ त्यातून व्यतिपात विशेष. काशीला चक्रतीर्थावर जो मृत्यू येतो त्याच्यापेक्षाही व्यतिपाताच्या दिवशी दान दिल्याने पुण्य वाढ. व्यतिपाती हेमदान प्रत्येक मासी सर्वामुने अधिक. व्यतिपाताच्या प्रभावे करून ऋषी प्राप्त झाले. येथे श्राद्ध तर्पण पूजा होय. या व्यतिपाताला श्राद्ध करता येतो, तर्पण करता येतं. रविवारी व्यतिपात योग असता. हेमधान्य देता, धान्य आणि सुवर्ण. परी अमावस्येशी गंगा माझी स्नान करता ते प्राप्त होय. अमावस्येला आपण गंगा स्नान करतो ना, त्याचं फळ व्यतिपाताच्या दिवशी मिळतं. सर्व पर्वा माझी उत्तम आणिक व्यतिपात दान. प्रत्येक पंथी दान धर्म यथाविधी करावा. म्हणून व्यतिपाताच्या दिवशी काय करावं म्हणे. सुपात्र ब्राह्मण पाचारुण. रसाळ किंवा अखंड फणस फळं द्यावी. पवित्र फळे निर्माण त्या त्या यथाविधी पूजावी. सत्पात्रयुक्तासी भक्तिभावे अर्पण. यथाशक्ती दक्षिणा आणि प्रदक्षिणा कराव्या जाण. अनंत पुण्य प्राप्त होय. असे पंचमहादोष, जे 5 आपले दोष असतात ते व्यतिपाताच्या योगाने जातात. म्हणून ब्राह्मण क्षत्र वैश्य शूद्र यांनी करावा लोम. सकळ तीर्थभक्तिभावे करावे. सगळ्यांनी व्यतिपात वैधृतीचं व्रत करावं. जया नाही भक्तिभाव त्याने काही करू नये जाणं. ज्याच्याजवळ भक्तिभाव नसेल मग काय करावं म्हणे. नामजप त्याने करावा. म्हणून वैधृती व्यतिपात अमावस्या द्वादशी पौर्णिमा या दिवशी ज्याला काही करायचं त्याने जास्ती जप करायचा. हे रमे सर्व भक्तिभावे धरून यथाशक्ती व्यतिपाती. तिलपात्र दान करिता अतिपवित्र होय. घृतदान करिता अतिपवित्र होय. अधिक मासी व्यतिपाती स्वल्प पुण्य करती कोणी. तयाचे फळ अनंत होय. थोडं जरी केलं, काय प्रमाण लिहिलं आहे, माशीच्या पायाला लागेल एवढं. हे प्रिय आता तुझं लागून पौर्णिमा सांगतो सकळ. साक्षात कमला नयन पावत असे. प्रत्यक्ष भगवान आणि लक्ष्मी बाप. अति आदरे करून स्नान नेम. सुवर्ण वस्तू द्याव्या उत्तम दान. येथे दान करिता दान पौर्णिमा कार्य सिद्ध होय. तैसे पितृकार्य देवकार्यासी पौर्णिमा. पितृकार्यासी अमावस्या. जो कोणी पौर्णिमेच्या दिवशी स्नानदान भावेशी प्राप्त होय मृत्यूवर विजय मिळतो. पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि दिवे लावले तर मरणावर विजय मिळतो. म्हणून पौर्णिमा आणि अमावस्या दर महिन्याला दिव्याची पूजा झालीच पाहिजे. दिवे लावले गेलेच पाहिजे. स्नान मात्रे पावून देव ऋणापासून मुक्त होतो. आणि पौर्णिमेला दिवे लावले की मनुष्य देव ऋणातून मुक्त. कारण आपल्याकडे देवऋण, पितृऋण, मनुष्य ऋण हे 3 ऋण आहे. ऐसी पौर्णिमा महिमा इंदिरे कथिले दुधदानपा. जो आता अमावस्ये गुण सांगतो ऐक साधार. अमावस्या सांगतो मला. सर्व पर्वा माझी उत्कृष्ट अमावस्या वरिष्ठ. पितृगुण आनंदती. या दिवशी पितृगुण. प्रति अमावस्येची जो अन्नदान करतो पितरासी त्याला दुःख न मिळे कधीशी. तयाचे पितर तृप्त होती. पुत्र पौत्र पशु संपत्ती. प्रतिमासी श्राद्ध करावे. पंचांगात लिहिलं असतं म्हणे दर्श श्राद्ध त्या दिवशी करावं. ऐसे असता जर आपण ते नाही केलं तर आपल्या पितरांना वायू भग खावा लागतो.
म्हणून प्रिय नरनारायणे प्रत्येक मासी दर्श स्नान करावे. म्हणून अमावस्याच्या दिवशी स्नान करावं आणि पितरांचं तर्पण करावं. प्रिय आदी हिरा निर्मळ कोंदीत घातला जाणं अधिक मासी और पूर्व. जसा आपण हिरा घेतला आणि तांब्यात घातला तर लोकांना खरा पटत नाही, पण खोटा घेतला आणि सोन्यात घातला की लोक म्हणतात खरा आहे. तसं आहे. हे पुण्यकर्म जाणव पूर्वीचे पुण्याकर्मन गोठण गण म्हणून सकळ मानुषी अधिक मासी पंचपर्वाचं स्नान दान करावे. म्हणून भावे आचरावे आणि हे सगळं करताना भावना ठेवावी. अधिक महात्म्य सार बृहन्नारदी पद्माधार सज्जन श्रोते ऐकती चतुर अष्टदशोऽध्याय श्रीराम. हरी विठ्ठल. सत्यगुरु राये कृपा मज केली. सापडले वाटे जाता गंगा स्नाना. भोजना मागती तुप पाव शेर. राघव चैतन्य केशव चैतन्य.